नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 जुलै आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे. आज आपण तुमच्या समोर महत्त्वाची 3 आणि 4 जुलै या तारखेची नेमकं काय भानगड आहे, या संदर्भात चर्चा करणार आहोत. ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना तर काय अडचण नाही आहे. ह्या सगळ्या तारखा ज्या असतील तर ह्या ज्यावेळेस आपण 30 मार्चला मान्सून रिलीज केलेला होता 2026चा, त्यावेळेस मधल्या ह्या तारखा आहेत. म्हणजेच जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस कसा राहणार आहे, या संदर्भाच्या संपूर्ण तारखा दिलेल्या आहेत. त्यामधली ही महत्त्वाची तारीख होती की जून महिन्याच्या शेवटी मान्सून सक्रिय होईल, परंतु 4 ते 5 जुलैपासून राज्यामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. तर त्या संदर्भात जर आता वस्तुस्थिती जर बघितली, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटत असेल की तुम्ही सांगताय तर आम्हाला हे सगळं बरोबर वाटतंय. भले तुम्ही मला काही या गोष्टीमध्ये बोललेले नाहीत, कोणाचीही निगेटिव्ह कमेंट नाही आहे, तरी पण मी तुमच्यासमोर ही माहिती घेऊन आलेलो आहे. त्याचं कारण म्हणजे की वस्तुस्थिती जर बघितली आपण, वारे वाहत आहेत किंवा ढग इकडे-तिकडे जात आहेत किंवा काही ठिकाणी थोड्याफार भागासाठी पाऊस होतोय. चांगल्यापैकी ते पाऊस आपल्याला सक्रिय पाहायला भेटत नाही आहे आणि मग शेतकऱ्यांना असं वाटतं की काय खरं वाटत नाही यार, पाऊस होतो की नाही होतो. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण 30 मार्चला तारखा बांधलेल्या होत्या, ह्या पूर्णपणे अभ्यासू आहेत. तुम्हाला महाराष्ट्रातच काय पूर्ण देशामध्ये कुठेही अशा प्रकारचा मान्सून कोणी सांगणारही नाही आणि कोणी भेटणारही नाही. त्यामुळे ह्या तारखा ज्या असतात तर पूर्णपणे याच्यावरती भरपूर महिने अगोदर काम केलेलं असतं. मागच्या जुलै-ऑगस्टपासून काम करीत असतो मी पुढच्या मान्सूनसाठी. त्यामुळे इतक्या दिवसाच्या स्टडीनंतर ज्यावेळेस या सगळ्या तारखा व्हेरिफाय होतात, त्यावेळेसच तुमच्यापुढे सांगण्यात येतात. डिसेंबर महिन्यापासून सांगतोय मी, परंतु मार्चमध्ये संपूर्ण मान्सूनच्या तारखा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला 4 आणि 5 ही जुलै पावसासाठी पोषक होती आणि 3 जुलैला कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे. यावरून तुम्ही लक्षात घ्या की या अगोदरची मागची स्थिती एकदम विदारक होती आणि आता नेमकं 4 आणि 5 तारीख आपण दिलेली असताना 3 जुलैला कमी दाबाचं क्षेत्र बनलं, म्हणजे किती अभ्यासू तारीख असेल ही तुमच्यापर्यंत. त्यामुळे थोडासा धीर धरा. असं नाही की पाऊस पूर्णपणे बंद आहे, की बाकी ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांना असं वाटत असेल की काही खरं नाही. पण मित्रांनो, या अगोदर देखील उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस नव्हता. त्यांना देखील आपण 1 जुलैपासून सक्रिय होण्याचा बरेचसे अंदाज आपण दिलेले आहेत. 2 तारखेला देखील सक्रिय होईल. त्याप्रमाणे पाऊस पडत आहे. परंतु कोणतीही गोष्ट एकदम विखुरलेली असताना, पांगलेली असताना तिला एकजीव होण्यासाठी किंवा तिला मिळण्यासाठी, सगळं एकत्र करण्यासाठी खूप वेळ लागतो. मान्सूनची स्थिती सुरुवातीपासूनच विस्कटलेली होती. आता कुठं थोडंसं गाडी रुळावर आलेली आहे. त्यामुळे जरी 1 तारखेपासून चांगल्यापैकी सुरुवात झालेली असली, अद्याप ज्या शेतकऱ्यांना पाऊस पोहोचलेला नसला, परंतु आज संध्याकाळी पाऊस बऱ्याचशा ठिकाणी सक्रिय होईल. आपण काल देखील सांगितलेलं आहे की उद्या तुम्हाला दिवसभर असं वाटेल की पाऊस येतो की नाही, परंतु बऱ्याचशा ठिकाणी पाऊस संध्याकाळी ते जेवण वेळेच्या टायमाला किंवा रात्री ते पहाटेपर्यंत सक्रिय होण्याचा अंदाज आहे. उद्या 4 जुलै रोजी आणि 5 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी धुवाधार पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. भरपूर ठिकाणी खूप मस्त पाऊस होणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता थोडीशी सोडा आणि प्रॉपरली प्रॅक्टिकली बघा की जे मी तुम्हाला माहिती सांगतोय यावरती तुम्ही विश्वास ठेवा. खरोखर चांगल्यापैकी पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे मोगम तारखा तुमच्यापर्यंत दिलेल्या नाहीत. याच्यामागं खूप कष्ट आहेत, खूप अभ्यास या ठिकाणी मोठा आहे आणि याचा व्याप ताण खूप मोठा माझ्यावरती असतो. परंतु तुमच्यासाठी मी हे सगळं प्रामाणिक काम करीत असतो आणि तुम्ही जे व्हिडिओ बघता त्यावरती देखील विश्वासाने तुमच्या कमेंट असतात. तुम्ही देखील विश्वासाने बघता, कुणीही निगेटिव्ह कमेंट वगैरे टाकत नाही. एखादा अर्धा दुसरा सोडून द्या, वर्षातून एखाद 2-4 कमेंट आल्या तो भाग वेगळा आहे. परंतु प्रत्यक्षात तुम्हाला पाहिल्यानंतर देखील लक्षात येते खरोखर माहिती जी असते तर ही अभ्यासू असते. निश्चिंत राहा, काळजी करू नका. हा पुन्हा तुम्हाला विश्वास देतो. धन्यवाद.